वेल या वर्षीचा सर्वात मोठा हाईप असलेला मूवी कांतारा चॅप्टर 1 आज रिलीज झालेला आहे आणि ती मूवी आज मी पाहिलेली आहे। वेल या मूवीला रिटर्न अँड डायरेक्ट केलेला आहे ऋषभ शेट्टी यांनी व या मूवीची कास्ट आहे ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत व गुलशन देवैया। वेल तुम्ही जर थोडे कन्फ्युज असाल की या मूवीचं नाव कांतारा चॅप्टर 1 नाव असं काय, कारण कांतारा ही मूवी तर 2022 मध्ये येऊन गेली होती। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की कांतारा चॅप्टर 1 ही मूवी 2022 मध्ये आलेल्या कांतारा या मूवीचा प्रिक्वल आहे। प्रिक्वल म्हणजे जी प्रेझेंट स्टोरी असते त्या मूवीची अगोदरची स्टोरी म्हणजे पास्ट मधली स्टोरी, याला प्रिक्वल असं म्हणतात। व म्हणजे जर फ्युचर मध्ये स्टोरी असली तर याला सिक्वल असं म्हणतात। त्यामुळे या मूवीला नाव देण्यात आलेलं आहे कांतारा चॅप्टर 1। वेल तर कशी आहे ही मूवी, लेट्स डिस्कस। वेल नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये। वेल मूवीची लेंथ आहे 2 घंटे 48 मिनिटे, ज्यामध्ये आपल्याला एन्शियंट इंडिया मधील एक कर्नाटक मधील एक ऐतिहासिक पौराणिक कथा आपल्याला दाखवण्यात आलेली आहे। वेल मूवीची स्टोरी सिंपल आहे, म्हणजे एकीकडून राजा असणार, परत त्याच्याकडून दुसरे लोक असणार जे छोट्या जातीचे असणार, तर त्यांच्यामध्ये अशी लढाई दाखवण्यात आलेली। तर स्टोरी वाईज मूवी खूप सिंपल आहे, पण ज्या प्रकारे या मूवीला प्रेझेंट केलेलं आहे ते खूप ग्रँड व अनप्रेडिक्टेबल आहे। मूवीचे सेट्स खूप ग्रँड आहेत व ती खूप रिअल फील होतात, म्हणजे तेव्हाच्या काळातील वस्तू, पुन्हा कपडे, त्यानंतर सर्व धातू ही खूप छान प्रकारे दाखवण्यात आलेली आहेत आणि खूप खरे वाटतात। वेल या मूवीची कॉस्ट्युम डिझाईन केलेलं आहे ऋषभ शेट्टी यांच्या वाईफनं आणि कांतारा 2022 मध्ये आलेल्या कांतारामध्ये पण त्यांनीच कॉस्ट्युम डिझाईन केली होती। कॉस्ट्युम डिझाईन एकदम छान प्रकारे करण्यात आलेली, म्हणजे त्या कॉस्ट्युम कडे बघून वाटत होतं की हो ही म्हणजे एन्शियंट इंडिया मध्ये असेच कपडे असतील। व मूवीची सिनेमॅटोग्राफी तर अत्यंत छान प्रकारे करण्यात आलेली आहे। वेल मूवीमध्ये जर मला सर्वात काही जास्त आवडलं असेल तर ऍक्शन सीन्स। मूवीची ऍक्शन कोरिओग्राफी इतकी भन्नाट करण्यात आलेली आहे, म्हणजे इलॉजिकल सीन्स पण इतक्या छान प्रकारे स्क्रीनवर प्रेझेंट करण्यात आलेला आहे की तुम्हाला ते खूप कन्व्हिन्सिंग वाटतात व ते बघताना पडद्यावर खूप भारी वाटतं। व या मूवीला म्युझिक दिलेलं आहे अजनीश लोकनाथ यांनी आणि त्यांनी काय मस्त म्युझिक दिलेलं आहे। मूवीचे ऍक्शन सीन्स व काही व्हिज्युअल्स बघताना त्यांचं जेव्हा म्युझिक प्ले होत होतं तेव्हा अंगावर अक्षरशः इतका काटा येत होता ना, खूपच। व त्या म्युझिक सोबत काही व्हिज्युअल्स बघून तर तुम्ही मंत्रमुग्ध होताल। जे थिएटर एक्सपिरियन्स आपल्याला RRR, KGF, बाहुबली यासारख्या मूवीजला बघताना आला होता तसाच एक्सपिरियन्स आपल्याला ही मूवी बघताना येईल। ऍक्टिंग वाईज सर्वात पहिल्यांदा ऋषभ शेट्टी, बापरे, ऋषभ शेट्टी यांनी म्हणजे गॉड लेवल परफॉर्मन्स दिली आहे। 2022 मध्ये आलेल्या त्या कांतारा मूवीमध्ये जे त्यांनी शेवटला जशी परफॉर्मन्स दिली होती ती म्हणजे ही परफॉर्मन्स पाहिली आणि ती परफॉर्मन्स पाहिली तर तुम्हाला त्यांचं म्हणजे 10% वाटेल ती म्हणजे परफॉर्मन्स। म्हणजे या मूवीमध्ये त्यांनी इतकी छान परफॉर्मन्स दिली आहे, म्हणजे ती ऍक्टिंग पाहून तुम्ही अक्षरशः म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी येईल की माणूस कशा प्रकारे अशी ऍक्टिंग कसं काय करू शकतं। बापरे, मी शब्दात पण सांगू शकत नाही की त्यांची ऍक्टिंग पाहून व त्यांची परफॉर्मन्स पाहून मला कसं वाटलं। व नेक्स्ट गुलशन देवैया यांचा स्क्रीन टाइम तर जास्त नव्हता, बट जेवढा पण होता त्यांनी म्हणजे छान ऍक्टिंग केलेली आहे। आणि लास्ट बट नॉट लिस्ट रुक्मिणी वसंत। तर ट्रेलर पाहून जर तुम्हाला वाटलं असेल की रुक्मिणी वसंत यांना फक्त आय कॅन्डी म्हणून दाखवण्यात येणार आहे तर तसं नाहीये मित्रांनो। रुक्मिणी वसंत यांचं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग व खूप शॉकिंग आहे। व जाता एवढं सांगली, तुम्ही जर प्लॅनिंग करत असाल की ही मूवी OTT वरती बघायला आल्यानंतर तर नाही मित्रांनो, जाऊन ही मूवी थिएटरवरतीच पहा, कारण थिएटर एक्सपिरियन्स हे खूप छान आहे या मूवीचा। वेल ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।